जेडीके इन्स्टॉल करायचंय. आता जेडीकेचे व्हर्जन्स आहेत वेगवेगळे. ओके, किती व्हर्जन्स आहेत जेडीकेचे? मग जावा 1 पासून आहे जेडीके 1 2 5 7 ओके 8 11 17 लेटेस्ट आहे. मग त्याच्या अंगावर रेल बारीक होईल तेव्हा आधीच बारीक आहे. तू त्याच्याकडे काय पाहतो? मी. हा, तर जावा 17 लेटेस्ट व्हर्जन आहे. सो आपल्याला जावा 17 इन्स्टॉल करायचं आहे, जेडीके 17. मग कुठल्या ब्राउझरवर जायचंय काय सांगायची गरज तुम्हाला नाही. क्रोम वापरा, तुम्हाला जे कुठलं ब्राउझर वापरायचं ते वापरा. ओके, काय सर्च करणार? जेडीके जावा 17 डाउनलोड. ओके, आता इथे तुम्ही आर्काइव घेऊ शकता किंवा डाउनलोडेबल्स घेऊ शकता. इथं वेबसाईट वरती जायचं. हे बघा, इथं तुम्हाला वेगवेगळे व्हर्जन्स दिलेत. आता हे जर बघितलं आपण, कशासाठी आहे? लायनक्स साठी आहे. लायनक्स वापरतो का आपण? नाही. त्याच्यानंतर मॅक ओएस आहे. मॅक ओएस पण आपण वापरत नाही. आता खाली विंडोजचे आहेत. मग विंडोजचे इन्स्टॉलर आहेत आणि कॉम्प्रेस आर्चिव फाईल पण आहे. आर्चिव फाईल पण चालते आपल्याला, इन्स्टॉलर पण चालतात. बेस्ट आहे. इन्स्टॉलर वरती क्लिक करा. इन्स्टॉलर वरती जसं क्लिक कराल तुम्ही, इथं तुम्हाला एक जेडीके ची फाईल डाउनलोड होईल. ठीक आहे, ती फाईल डाउनलोड होऊ द्या. हे बघा, फाईल डाउनलोड झाली. रन कसं करायचं सांगायची गरज आहे? डबल क्लिक करायचं, त्याला रन करायचं. बघ, असं कन्सोल ओपन होईल आपल्याकडे. जावाची पोझिशन आपल्याला येईल, जेडीके 17 डाउनलोड आणि हे इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स. जावा एज्युकेशन पर्पज फ्री आहे, ओपन सोर्स आहे. ओके, जर कंपनीमध्ये लायसन्स वगैरे घेऊन घ्यायचं असेल तर ते तिकडे मिळतं, बट इथं आपल्याला एज्युकेशन पर्पज कसं आहे ते फ्री आहे सगळं. ऍक्सेस ट्युटोरियल्स हे पे. आता सेकंड स्टेप आहे इथं, जेडीके 17 आपला इन्स्टॉल झालाय. जेडीके म्हणजे काय? जावा डेव्हलपमेंट किट 17th व्हर्जन 64 बिट ऑपरेटिंग सिस्टम वरती रन होणार आहे. ठीक आहे, त्याला क्लोज करा. आता आपलं जावाचं इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालंय. आता कसं चेक करायचं आपल्याला की जावा इन्स्टॉल झालंय सिस्टीम वरती की नाही झालंय? ओके, कसं चेक करणार? कमांड प्रॉम्प्ट मध्ये जायचं, सीएमडी. ओके, कमांड प्रॉम्प्ट मध्ये गेल्यानंतर इथं कमांड वापरायची, जावा स्पेस हायफन व्हर्जन. काय आलं? जावा 17 आलं. ठीक आहे, बट हे जावा 17 असं येणार नाही तुमचं इन्स्टॉलेशन नंतर लगेच. माझी सिस्टीम ऑलरेडी पूर्ण सेटअप असल्यामुळं ते आपल्याला तसं त्याने दाखवलंय. मग आपल्याला प्रॉपर्टीज मध्ये जायचं. मी आधी रिसेट करतो ते, नंतर बघूयात काय येतं. ठीक आहे, ऍडव्हान्स सिस्टीम सेटिंग. आता ही विंडोज 11 आहे, तुमच्याकडे वेगळे ऑप्शन येतील, पण हाच ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. कुठला ऑप्शन आहे? ऍडव्हान्स सिस्टीम सेटिंग. कोणाला द्यायचं असेल तर स्टेप्स नोट डाऊन किंवा डायरेक्टली व्हिडिओ टाकून देतो ग्रुप वरती. ठीक आहे, ऍडव्हान्स सिस्टीम सेटिंग मध्ये गेल्यानंतर एन्व्हायरमेंट व्हेरिएबल, हे बघा इथं पाथ मध्ये मी एडिट करून ठेवलंय. याला एडिट करूयात आपण आणि याला डिलीट करून टाकतो मी. याला पण डिलीट करून टाकतो. ओके, ते झालं क्लीन. त्याच्यानंतर इथं पण एडिट मध्ये डिलीट. आता आपण सगळे पाथ काय केले
क्लीन केले. ओके. आता आपल्याकडे कुठलाही पाथ जावाचा सेट नाहीये जो आपला आधी केलेला होता. ठीक आहे. आता आपल्याला तो पाथ सेट करायचा. तत्पूर्वी आपण व्हर्जन चेक करून घेऊ. ठीक आहे. काय करणार तुम्ही? cmd ओपन करणार. cmd ओपन केल्यानंतर काय कमांड आहे? जावा स्पेस हायफन हायफन व्हर्जन. Java is not recognized as internal or external command. जावाची कमांड चालली का? नाही. मग अशी चालली का बरं? पडणार नाही ना? नाही. हा. काय? जावाची कमांड चालली नाही. जावाची ती कमांड लिहून ठेवायची व्हर्जन साठीची. काय? जावा हायफन हायफन व्हर्जन. ठीक आहे. आता आपल्याला जावाचा सेटअप करायचा आहे. न सेटअप करता पण आपण जावा कसं काय करू शकतो? रन करू शकतो. बट आपल्याला मग प्रत्येक वेळेस काय करायला लागेल? त्या लोकेशनला जायला लागेल. कुठल्या लोकेशनला आपलं जावा इन्स्टॉल झालंय? बघा, सी ड्राईव्ह वरती प्रोग्राम फाइल्स मध्ये जावा जेडीके. ओके. आणि बिन फोल्डर मध्ये इथं जर आपण ह्या लोकेशनला cmd टाइप केलं, आता जावा हायफन हायफन व्हर्जन इथं जावा चालतंय. बरोबर. आपण पाथ का सेटअप करतो? पाथ का सेट करतो आपण? येस. बघा, फोल्डर स्ट्रक्चर आहे जावाच्या ऑपरेटिंग सिस्टीम वरती जावा ऍप्लिकेशन आपण इन्स्टॉल केलंय. बट इथं आपण आता कुठल्या लोकेशनला जाऊन रन केलंय? तर प्रोग्राम फाइल्स मध्ये जावा जेडीके 17 बिन फोल्डर मध्ये जाऊन आपण रन करतोय. बिन फोल्डर म्हणजे काय? की जावाचा जेवढे रिसोर्सेस आहेत, जेवढे रनेबल्स आहेत ऍप्लिकेशन्स, ते सगळे त्या लोकेशनला आपण ठेवलेले आहेत. ठीक आहे. बट आता मला कुठल्याही लोकेशनवरनं ऑपरेटिंग सिस्टीमच्या त्याला रन करायचंय. ओके. सी ड्राईव्ह वरती न जाता मी माझे जर प्रोग्राम्स डी ड्राईव्ह वरती सेव्ह केले किंवा सी ड्राईव्ह वरती दुसऱ्या एखाद्या फोल्डर मध्ये सेव्ह केले, आपल्याला ते आहे त्या लोकेशनला काय करता आले पाहिजे? रन करता आले पाहिजे. म्हणून आपण काय करतो? पाथ सेट करतो. त्या डिरेक्टरीचा पाथ आपण ऑपरेटिंग सिस्टीमला देतो. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम वरती जेवढ्या काही डिरेक्टरीज असतील, सगळ्या डिरेक्टरी मधनं आपल्याला त्याला काय करता आलं पाहिजे? बिन फोल्डर ते जावाचं ऍक्सेस करता आलं पाहिजे. म्हणून आपण काय करतो? याचा एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मध्ये पाथ सेट करून ठेवतो. ठीक आहे. मग कसा सेट करणार पाथ? जेडीके मध्ये जायचं सगळ्यात आधी, बिन फोल्डर मध्ये जायचं आणि हा पाथ कॉपी करून घ्यायचा. याला कॉपी केला. आता आपण मग अशी जास्त ठिकाणी गेलो होतो स्टेपला. ठीक आहे. मग इथे आता काय करणार? बघा, प्रॉपर्टीज फर्स्ट स्टेप, त्याच्यानंतर ऍडव्हान्स सिस्टीम सेटिंग, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट व्हेरिएबल असा शब्द आहे, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. ठीक आहे. त्याच्यानंतर याला एडिट करायचं. ओके. न्यू म्हणायचं आणि इथं तो पाथ पेस्ट करून द्यायचा. आता याला अपवर्ड घ्यायचं. कुठे घ्यायचं? फर्स्ट लोकेशनला घ्यायचं. घेतला. त्याच्यानंतर अजून एक व्हेरिएबल घ्यायचा, त्यात डॉट टाकायचा, याला सेकंड लोकेशनला घ्यायचं आणि याला काय करायचं? आता हा झाला युजर व्हेरिएबल, पाथ सेट झाला. आपल्याला सिस्टीम साठी पण सेम गोष्ट करायची. ठीक आहे. मग सिस्टीमच्या पाथ मध्ये जायचं, एडिट म्हणायचं, न्यू व्हेरिएबल क्रिएट करायचा, तिथं पाथ पेस्ट करायचा. त्याला आपण कुठे घेऊन जाणार? फर्स्ट लोकेशनला. त्याच्यानंतर डॉट, त्याला आपण सेकंड लोकेशनला घेणार. ओके. आणि सेट करायचं. आता डॉट का घेतला? बिन मध्ये डॉट डिरेक्टरी म्हणजे डॉट म्हणजे ऑल. जसं आपण स्टार घेतो इम्पोर्ट मध्ये, तो काय करतो? त्यातल्या सगळ्या फाईल्सला ऍक्सेस देतो. तसंच डॉट म्हणजे ऑल लोकेशन पासून आपण काय करू शकतो? याला ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. आता याला ओके केला आपण. ओके केलं. आता बघा, मगाशी आपण याला काय केला होता? इथं रन केला होता. तो काय सांगत होता? जावा इज नॉट इंटरनल और एक्सटर्नल कमांड. कुठली लोकेशन आहे? java.user.lineo. त्याच्यानंतर सेकंड प्रॉम्प्ट होता आपल्याकडे, ज्याच्यामध्ये आपण परफेक्ट बिन
डिरेक्टरी जी आहे जावाची, त्या डिरेक्टरीमध्ये जाऊन आपण काय केलं होतं, जावाची कमांड लावली, तिथं तो चालला. ठीक आहे. आता आपल्याला ह्या लोकेशनला तो चालतो की नाही बघायचं. एकदा कमांड प्रॉम्प्ट आपण क्लोज करूयात आणि परत एकदा एक न्यू कमांड प्रॉम्प्ट ओपन करू. ठीक आहे. आता इथे जावा हायफन हायफन वर्जन आता चालला. आपण काय केला, पाथ सेट केला. ठीक आहे. याप्रमाणे आपल्याला जावाचं इन्स्टॉलेशन करायचंय. फर्स्ट काय इन्स्टॉल केलं आपण, जेडीके इन्स्टॉल केला 70 वगैरे. तुम्हाला जे काय असेल ते इक्लिप्स वगैरे बाकीच्या भानगडी इन्स्टॉल करत बसायच्या नाहीत. ठीक आहे. सरळ वेबसाईट वरती जायचं, जावा इन्स्टॉल करायचं. आता जेडीकेचं इन्स्टॉलेशन झालं, आपण पाथ सेट केला. ओके. पाथ सेट केल्यानंतर आता काय, आपल्याला एखादा सॅम्पल प्रोग्राम रन करून बघायला लागेल. आपण काल सॅम्पल प्रोग्राम बघितला, तो चालतोय की नाही चालत कशावरनं कळणार, आपल्याला घ्यायचा नोटपॅड. आता नोटपॅड प्लस प्लस पण माझ्याकडे इन्स्टॉल आहे. ठीक आहे. तुमच्याकडे मोस्ट ऑफ सिस्टम्स वरती नोटपॅड इन्स्टॉल नसेल. नोटपॅड प्लस प्लस साठी काय करणार, ठीक आहे. आता काय करायचंय, नोटपॅड प्लस प्लस परत क्रोम वरती जाणार, नोटपॅड प्लस प्लस टाइप करायचं. काय, नोटपॅड प्लस प्लस एंटर मारा. नोटपॅड प्लस प्लस ची वेबसाईट येईल तुमच्या समोर. याच्यात लेटेस्ट जो कुठला व्हर्जन असेल. नोटपॅड प्लस प्लस का वापरायचं, तर तो फाईल नुसार त्याचे कीवर्ड्स, त्याचे टोकन्स, फंक्शन्स, स्टॅटिक वर्ड्स, व्हेरिएबल्स कलर मध्ये हायलाइट करतो. आपल्याला प्रोग्राम समजायला सोपं जातं. ठीक आहे. बघा याप्रमाणे नोटपॅड प्लस प्लस आहे. वेबसाईट वाली काय, करंट व्हर्जन आहे 8.7.8. ठीक आहे. इकडनं याला डाउनलोड करून घ्यायचं. डाउनलोड वरती क्लिक केलं, इथं खाली व्हर्जन्स वगैरे आहेत सगळे. इथं तुम्हाला डाउनलोड साठी ऑप्शन येऊन जाईल. नोटपॅड इन्स्टॉल करायचं. ते काय आपल्याला बाकीच्या गोष्टी करत बसायची गरज नाही. आता नोटपॅड मध्ये यायचं, नोटपॅड ओपन करायचा. नोटपॅड ओपन केल्यावरती अशी विंडो ओपन नाही होणार. तुमच्याकडे जे काही ओपन होईल ते क्लोज करून टाकायचं. न्यू फाईल आपण घेतली. आता इथे आता आपल्याला सॅम्पल प्रोग्राम लिहायचा. सांगा सॅम्पल प्रोग्राम काय लिहिला होता, क्लास पब्लिक क्लास घ्यायची गरज नाही. क्लास पब्लिक क्लास कधी लिहिलं होतं, दुसरे कशाला पाहिले, सॅम्पल जास्तीत डोकं नाही चालवायचं, मग कन्फ्युज होता तुम्ही. काय, क्लास सॅम्पल ओपन अँड क्लोज कर्ली ब्रॅकेट. आता माझी कोडिंगची स्टाईल अशी आहे, मी ऍज इट इज आहे तिथं कंप्लीट करत चालतो स्टेटमेंट. क्लास घ्यायचा आहे, क्लास घेतला, सॅम्पल ओपन क्लोज त्याचा घेतला, फिनिश. म्हणजे नंतर माझी मिस होत नाही. काय, जर आपण लगेच घेतलं जिथल्या तिथं तर आपलं मिस होत नाही. ओके. जर तुम्ही फक्त घेतला लाईन टू लाईन लिहित चालले, क्लास सॅम्पल ओपन कर्ली ब्रॅकेट, नंतर लगेच मेन मेथड वेलकम मेसेज टाकला, खाली तुमचं मिस होण्याचे चान्सेस असतात. आपण कधी कधी विसरतो. ठीक आहे. बट डिरेक्टली जिथले तिथं फंक्शन ओपनिंग क्लोजिंग घेतले की आपलं काही विसरत नाही. त्याच्यानंतर आता क्लास सॅम्पल घेतला, त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचंय, मेन फंक्शन घ्यायचंय. काय मेन फंक्शन, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन, बरोबर. आणि याचा ओपन क्लोज, आणि याच्यामध्ये आपल्याला काय द्यायचं आहे, स्ट्रिंग अरे ऑफ आर्ग्युमेंट्स. ठीक आहे. स्ट्रिंग अरे ऑफ आर्ग्युमेंट्स दिला. आता आपल्याला कोड काय करायचा आहे, प्रिंटचा लिहायचा आहे. मग प्रिंट स्टेटमेंट काय येईल, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन, बरोबर. स्टेटमेंट कंप्लीट करून घ्यायचं. नंतर आतमध्ये येऊन काय लिहायचं आपल्याला, वेलकम टू जावा प्रोग्राम. ठीक आहे. आता कोड आपला कंप्लीट झालाय. ठीक आहे. आता काय करायचंय,
सेव्ह करायची आहे फाईल. सेव्ह कशी करणार? कंट्रोल यस. लोकेशन एक सिलेक्ट करा, डी ड्राईव्ह वरती, न्यू फोल्डर. काय नावाने करायचं? जावा 13 ना, बॅच 13. ओके, या फोल्डर मध्ये कुठला प्रोग्राम आहे? सॅम्पल डॉट एक्सटेन्शन काय देणार? जावा. आता बघा, आतापर्यंत जी आपली फाईल आहे ही कशी दिसत होती? सगळं ब्लॅक ब्लॅक मध्ये दिसतंय. जसं तुम्ही फाईल सेव्ह करणार, बघा त्याने आयडेंटिफाय केलं ही कुठली फाईल आहे? जावाची. बघा त्याने कीवर्ड्स परत काय केले? ब्ल्यू मध्ये घेतले सगळे, मेथड नेम घेतले. त्याच्यानंतर बघा इकडे आतमध्ये जे तुम्ही मेसेजेस दिले ते डबल कोट मध्ये त्याने लगेच काय केलं? वेगवेगळं बनवून घेतलं. आता काय करायचं? तुम्हाला ज्या लोकेशनला प्रोग्राम स्टोअर केलाय त्या लोकेशनला जायचं. ओके, डेस्कटॉप, याच्यामध्ये कुठली बॅच आपली? जावा 13. कुठे गेली? बघ, सॅम्पल. आणि इथं ऍड्रेस बार मध्ये सीएमडी ओपन करायचं. ज्या लोकेशनला प्रोग्राम आहे त्या लोकेशनला जाऊन ऍड्रेस बार मध्ये काय करायचं? सीएमडी ओपन करणार आपण. त्याच्यानंतर आता दोन गोष्टी करायला लागतात. सगळ्यात आधी आपल्याला करायला लागतो प्रोग्राम कंपाईल. काय करायला लागतो? प्रोग्राम कंपाईल. जावा प्रोग्राम कंपाईल केल्यानंतर त्याची क्लास फाईल बनते. क्लास फाईल बनते म्हणजे काय बनते? बाईट कोड बनतोय. आपण म्हणतो जावा काय रन वन्स, सॉरी राईट वन्स, रन एनिवेअर. ठीक आहे, म्हणजे काय? जेव्हा तुम्ही ती प्रोग्राम फाईल बनवणार आहे, इकडून कोणी राहू शकत का? इकडून या, इकडून. हा ठीक आहे. काय एकदा लिहायचा आणि मल्टिपल टाइम्स आपल्याला काय करायचा? रन करायचा. ठीक आहे. मग एकदा लिहिलेला प्रोग्राम आपल्याला काय करायला लागतो? कंपाईल करायला लागतो. आणि जावाचा प्रोग्राम कंपाईल केल्यानंतर काय होतो? त्याची एक क्लास फाईल तयार होते. क्लास फाईल म्हणजे काय? तो बाईट कोड असतो, ह्युमन रिडेबल कोड नसतो, तो बाईट कोड असतो. मग आता जावाचा कोड कंपाईल करण्यासाठी एक कमांड आहे. कमांड परत लिहून घ्यायची. कमांड काय आपल्याकडे? जावा सी स्पेस जावा फाईल नेम काय? सॅम्पल डॉट जावा. काय? सॅम्पल डॉट जावा. जावा सी. जावा सी म्हणजे काय? जावा कंपायलर. कंपायलरला कुठली फाईल पास करायची? सॅम्पल डॉट जावा. एंटर करायचं. जर प्रोग्राम मध्ये एरर्स असतील तर तुम्हाला इथं काय होतील? एरर शो होतील. कोण पाहिजे? नाही बाळा, पलीकडे असेल. हा काय? जावाची फाईल आपण घेतली, जावा कंपायलरला पास केली. कुठली? सॅम्पल डॉट जावा. कुठल्याही प्रकारच्या एरर्स आपल्याला आलेल्या नाहीये. एरर जर नाही आल्या, हॅपी व्हायचं, रन करायचा कोड. आता बघा, आतापर्यंत आपण या फोल्डर मध्ये किती फाईल्स होत्या? एकच फाईल होती. कुठली? सॅम्पल डॉट जावा होती, बरोबर. आता सॅम्पल डॉट क्लास फाईल इथं तयार झाली. ही जर फाईल ओपन केली तर नम्रता आपल्याला रीड करून दाखवेल. हा आहे बाईट कोड. ठीक आहे, हा काय? बाईट कोड आहे. हा आपल्याला काय वाचता येत नाही, त्याचा विचार करत बसायचा नाही, त्याच्याशी आपल्याला काही मतलब. कोणती? बाईट कोडच येतो. ही आपली सॅम्पल डॉट जावा फाईल आहे. मग आता आपल्याला काय करायचंय? त्याला रन करायचं. आलेलं आउटपुट आपल्याला बघायचंय. सीचा प्रोग्राम कसा रन करता तुम्ही? डायरेक्ट रन करता. ठीक आहे. आता आहे या प्रोग्रामचा आउटपुट. हे बघ, वरती प्रोग्राम आहे, खाली. आता नेक्स्ट कमांड काय आहे? जावा. आता हा JVM रन करतो. ओके, आता जावाच्या कमांडला आपण परत फाईल देणार, सॅम्पल. आता क्लास नेम द्यायला लागतं.
फाईल नेम द्यायला लागत नाही. कुठला क्लास रन करायचा आहे, कुठल्या क्लासमध्ये मेन मेथड आहे. ठीक आहे, फर्स्ट टाइम आपण जावा सी ला देतो फाईल नेम, की कुठली फाईल कंपाईल करायची. आणि दुसरा JVM ला आपण काय पास करतो, कुठला क्लास रन करायचा आहे, कुठल्या क्लासमध्ये तुम्ही मेन मेथड लिहिलेली आहे त्या क्लासचं नाव काय दिलं, जावा सॅम्पल. एंटर. आउटपुट आलं बरोबर. वेलकम टू जावा प्रोग्रामिंग. जे मला एक्सपेक्टेड होतं ते आउटपुट आपल्याला काय झालं इथं आलं. ही झाली हॅपी केस, हॅपी सिनारिओ झाला बरोबर. आपल्याला एरर्स नाही आल्या. आता आपल्याला काय करायचंय, मी सेमीकोलन काढून टाकला, फक्त एक सेमीकोलन काढला. ठीक आहे. आता बघा, आता परत कोड रन करा. परत काय, आता कोड रन करताना तो आधी कंपाईल करायचा. कधीही कोड मध्ये चेंजेस केले, काय जावाच्या कोड मध्ये तुम्ही कधीही जर चेंजेस केले तर काय करणार, तो कोड आधी कंपाईल करणार. कंपाईल केला, तुम्हाला एरर्स बघायला मिळतील. काय एरर आली, एरर सेमीकोलन एक्सपेक्टेड. कुठं, हे बघा system.out.println आणि त्यांनी लोकेशन दिली की ह्या लोकेशनला मी सेमीकोलन एक्सपेक्ट करतो. ओके, याप्रमाणे एरर येते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर आता इथं हा डॉट पण मिस केला, आणि हा यस पण काय केला, आपण स्मॉल घेतला, सेव्ह केलं कोड. परत एकदा आपण कंपाईल करू. किती आला एरर, एकच. आधी ही एरर काढायला लागेल आपल्याला. बघा, ती एरर सांगितली, सेमीकोलन दिला, सेव्ह केला, परत एरर, कॅनॉट फाइंड सिम्बॉल, सिस्टीम आउट. काय म्हणतोय, कॅनॉट फाइंड सिम्बॉल, त्याला सापडत नाहीये सिस्टीम वर्ड म्हणजे सिस्टीम क्लास. आता इथं जर आपण कॅपिटल लिहिला तर आपल्याला आउटपुट येत आहे, कंट्रोल यस. ठीक आहे. आता आउटपुट येणार, कॅनॉट फाइंड सिम्बॉल. का बरं, आधी पण एकच होती, एरर सेम होती. बघा किती ट्रिकी आहे. सेम एरर आधी पण आली होती आपल्याला. का बरं, आपण यस स्मॉल घेतला होता आणि आपण डॉट जरी मिस केला तरी तीच एरर येते. कसं, सिस्टीम हा क्लास आहे आणि सिस्टीम आउट एक शब्द झाला, एक वर्ड त्याने कन्सिडर केलं. सिस्टीम आउट नावाचा कुठलाच क्लास जावा मध्ये नाहीये त्यांच्याकडे. मग आपण काय करणार, त्याला वेगळं करणार. आता इथं आपल्याला एक डॉट द्यायचं. ओके. आता याला रन करायचं. कंपाईल केलं, नो एरर्स. जर कोणतं कॉपी नाही केलेलं, मी लिहिलंय, टाईप केलंय. तुमचं लक्ष कुठे आहे, हे बघा अप एरोने येतं आधीच. हे बघा, रिच एंड ऑफ फाईल व्हाईल पार्सिंग एरर. आता काय मिसिंग आहे, कर्ली ब्रॅकेट मिसिंग आहे. ठीक आहे. आता त्याने लोकेशन सांगितली का, कुठे आहे, तो तर किती आहे फाईल मध्ये. हा, मग असे इफेल्स वगैरे असेल, बाकीचं असेल तर ते कसे आयडेंटिफाय करणार. याप्रमाणे एरर्स वगैरे आपल्याला काय करता आल्या पाहिजे, टॅकल करता यायला पाहिजे. हे जावा रन झालं. ठीक आहे. त्याप्रमाणे जावाचे प्रोग्राम आपण काय करू शकतो, रन करू